आज भेंडीची भाजी करताय? हो ग. मी चिरू का? हो चिर ना. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आज लवकर आला? हा, रेस्टॉरंट मधली कामं संपली, म्हटलं यावं इकडे. बाहेर दत्ताजी आणि काकांचं पेपर वाचन चाललंय, म्हटलं डायरेक्ट आतच जावं. काय नवीन काम असलं की उत्साह असतो ना. खरंय. म्हणजे आईंबरोबर स्वयंपाक शिकताना मलाही असं लक्षात आलंय की आता स्वयंपाकच बघा ना किती क्रिएटिव्ह काम आहे ना. खरं करेक्ट. म्हणजे आता भेंडीची भाजीच बघा ना, अगदी छोट्या छोट्या सूचना आईंच्या फॉलो केल्या तर भेंडीची भाजी सुद्धा खूप छान होते. म्हणजे भेंडी कापण्यामध्ये पण एक वेगळीच कला आहे ना. करेक्ट. शुभ्रा हो बाजूला. काय? हाय. अरे सर एक मिनिट मी करते ना. अरे मी सुद्धा एक कलाकार आहे. अहो काय करताय तुम्ही? अहो मला भरली भेंडी करायची आहे. आज मी आमच्या पद्धतीची मसाला घालून भरली भेंडी शिकवायचं ठरवलं होतं. मला सांगितलं नाही यांनी. शुभ्रा यांनी मला विचारलं का काय करू कसं करू. तुम्ही शिकायला येताय ना, मग न विचारता सरळ कामाला लागला. मला अजिबात आवडत नाही असा उडाण टप्पूपणा. आई काय गोड शब्द आहे, उडाण टप्पू. हसताय काय तुम्ही? मी गंमत नाही करत आहे. इथे खोबरं आहे, दाण्याचा कूट आहे, हा मसाला आहे. हे बघितल्यावरती कोणालाही कळेल की भरली भेंडी करायची. तुम्ही सरळ भेंडी चिरायला घेतली. बघितलं नाही मी. माझं लक्ष फक्त अर्जुनासारखं पक्षाच्या डोळ्यावर होतं, म्हणून मी आपली भेंडी चिरायला घेतली. एनिवे आय एम सॉरी फॉर दॅट माय अप्पू-टप्पूपणा. तुम्ही असं करणार असाल तर मी शिकवणार नाही तुम्हाला. नाही मी पुन्हा असं करणार नाही, खरंच करणार नाही. बरं मी काय म्हणतो, भेंडी कशी अशीच चिरायची ना तुमच्या पद्धतीच्या भरलेल्या भेंडीसाठी? हो अशीच चिरायची. तर तुम्ही भेंडी चिरा, तोवर मी चहाचं बघते. हे काय झालं? मला वाटलं होतं भांडणामधून प्रेम वाढतं, पण ह्यांनी तर समजूतदारपणाने भांडणच मिटवून टाकलं. हा समजूतदारपणा ना कधीतरी प्रेमासाठी घातकच असतो. तर मलाच काहीतरी करावं लागणार. घ्या गरमागरम चहा. सगळ्याच्या पेपर बरोबर गरमागरम चहा असला की मस्त वाटतं की नाही? अरे वा, आल्याचा चहा. तुम्हाला आवडतो ना आल्याचा चहा, म्हणून खास बनवलाय. तू बनवलायस का? तरी शिका झालाय. काय मजा नाही. एवढा स्वयंपाक शिकायला येतोस ना, चहाही शिकून घे तिच्याकडनं. तिच्या हाताला जी चव आहे ना ती कोणाच्याही हाताला यायची नाही. दत्ता, अरे चहा चांगला झालाय. तू रे, तुला काय कळतंय चहातलं? बरोबर आहे दत्ताजी, मला चहातलं काहीच कळत नाही, म्हणूनच आसावरींनी बनवलाय चहा. अरे पहिला घोट घेतल्याबरोबरच मला कळलं की हा चहा आसावरीनेच बनवलाय. आणि तू या चहाला नावं ठेवत होतास. अरे तुला घोट घेतल्यावर समजलं, मला वासावरूनच समजलं. यानं येताना चहा थंड केलाय ना, म्हणून चव गेली. घ्या, म्हणजे माझी चूक. हो तर बाबा घ्या चहा बरोबर शेव घ्या थोडी. चकली बिस्किट काही देऊ का अजून? नाही शेव बस. मला हे घ्या. शिकायला आलात ना तुम्ही, मग तसेच बाहेर निघून आलात. मी कापू का भेंडी? नाही मला शिकायचंय, मीच चिरणार. हे वीज बिल आलंय, या आठवड्यात भरून टाक. हो बाबा 2 दिवसात भरते. हा आपल्याकडे बिल आले म्हणजे वर सुद्धा आलेलं असणार. प्रज्ञानं ते भरले की नाही कोणाच ठाऊक. तुला काय करायचंय? बिल भरलं नाही तर राहील अंधारात. अभिजित राजेंद्र शूज हे सारखे सारखे इथे काय येत आहेत? आता यांना दाखवते प्रज्ञा कारखानीच काय चीज आहे. आहे का मम्मी पप्पा? अगं ये प्रज्ञा, आता तुझाच विषय निघाला होता. हो का? सुनेला नावं ठेवायची एकही संधी सोडू नका. अगं तसं नाही ग, आम्ही खरं तर नाही, मी तुम्हाला घराबाहेर काढलं अशी बातमी पसरवली आहेच तुम्ही.
पण त्याआधी तुम्ही दोघांनी माझा किती छळ केलाय हे कुठे कोणाला सांगितलंय? काय बडबडते ही बया? पुराव्या सकटच बडबडती आजोबा. हे गेल्या महिन्याचं लाईटचं बिल 5,000 आलंय. काय हो, मी घरात नसताना काय दोघं सगळे पंखे एसी लावून बसत होतात का? अगं आमच्या खोलीत कुठे आहे एसी? ओ मम्मी, तुम्ही काय दिवसभर तुमच्या खोलीत बसून असायचात का? अख्ख्या घरभर फिरायचात ना? आणि 10 वेळा माझ्या खोलीत डोकवायचा काजू बदाम खायला मिळतात का ते बघायला. हे बिल पुरावा आहे त्याचा. हे कोण भरणार? काय त्या बिलवर लिहून आलंय का काका काकू त्या रूम मध्ये असायचे, एसी लावायचे म्हणून ते बिल आलंय असं? शुभ्रा, मी तुझ्याशी बोलत नाहीये. नाही पण मी तुझ्याशीच बोलतेय ना. या घरात आले मी तेव्हापासून बघतेय तुला. तू नोकरी करत नाहीस ना, उन्हातानाची घरातून बाहेर पडतेस, त्या सोफ्यावर पडून असतेस टीव्ही बघत. एसी तर लागतोच तुला, डोक्यावर पंखाही लागतो. आणि मायक्रोवेव्ह त्यांना साधा वापरता तरी येतो? कोण वापर करतं त्याचा? तूच ना. पर तुझा हेअर ड्रायर, तुझी इस्त्री ही कौतुका कोणाची असतात? त्यांची असतात. मग त्यांच्यामुळे कसं बिल आलं तुझ्या घरचं? हे मला विचारणार तू कोण ग? इतकी वर्ष त्या दोघांची सेवा केली ना, ते गेलं कुठे? अभि, बघताय ना तुम्ही बघताय ना माझ्याविषयी काय काय अफवा पसरवल्या जातात ते. मी म्हणे अख्खा दिवस सोफ्यावर पडून असते एसी लावून, सगळ्या वस्तू मी वापरते. अभि, तुम्ही आमच्या घरी येऊन गेलात ना हो, तुम्हाला माहितीये ना की मी या दोघा म्हाताऱ्यांची किती काळजी घेते ते. या बिल्डिंग मधली लोक ना जळतात माझ्यावर, म्हणून माझ्याबद्दल अशा अफवा पसरवतात. कोणीतरी कान भरले या दोघांचे आणि दोघे निघाले घर सोडून. जरा सुद्धा विचार केला नाही हो की मी एकटी त्या घरात कशी राहीन, काय करीन. बघा ना, आठवड्याभरात किती बारीक झाली हो मी. प्रज्ञा, तू कुठला विषय कुठे नेतेस ग? त्यांनी घर सोडलं हे बोलायला लाज नाही वाटत तुला? शुभ्रा जाऊ दे ग, आम्ही घरात नाही ना म्हणून तिला काही अडचणी निर्माण झाल्या असतील. जेवणाचं काय करतेस ग प्रज्ञा? जाऊ दे ना मम्मी, तुम्हाला काही फरक पडतो का मी जेवले नाही जेवले त्याचा? उगाच खोटी सिंपती दाखवू नका. बाहेरून मागून मागून जेवते मी, पण तुम्हाला काय त्याचं? एवढी काळजी असते ना तर समोरून विचारलं असतं. वा, म्हणजे तू त्यांना उपाशी घराबाहेर काढलंस आणि तुझ्या जेवणाची चौकशी करायची का त्यांनी? कसल्या अवाजवी अपेक्षा आहेत ग तुझ्या? आणि तुला काहीच वाटत नाही हे सगळं बोलताना? तुला तर ना मी शुभ्रा, मला खूप राग आला या बाईचा. कशामध्ये पडलास? 2 फटके पडले असते ना, मग सुधारली असती. असं कसं आजोबा? तुमच्या बेस्ट फ्रेंडची सून आहे ना ती, त्यांना नसतं आवडलं. आणि शुभ्रा, सगळी भांडणं मारामारीने सोडवायची नसतात. तिला धडा शिकवायची संधी तुला हवी आहे ना, ते लवकरच मिळेल. प्रज्ञा करकानी से ही रहते हैं क्या? उनका पार्सल है। हाँ जी, दीजिए. काय काय? प्रज्ञाला धडा शिकवायची संधी. राहू दे उपाशी तिला. कोण आलंय का? आजोबा, पार्सल आलंय. पण मला असं नव्हतं सुचवायचं. पण मला सुचलं. चमचमीत छान कोण खाणार आहे आता? सगळेच खाणार. घेऊन ये. सॉरी सॉरी सॉरी. भेंडीत काय मसाला भरू? नको नको, मी करते. तुम्ही बसा ना बाहेर गप्पा मारत. आता जर कोणाला तुमच्याजवळ मन मोकळं करायचंच असेल तर काय, ठीक आहे ना? तर कोणाला? तू चिडलीस का माझ्यावर? मी कशाला चिडू? म्हणजे मी चिडावं असं काही केलंय का तुम्ही? कसं करीन?
अहो अहो हे काय करताय तुम्ही? ती बोट सारखा तुला त्रास देतोय ना, बाजूला करून टाकला. तुला त्रास देणारी कुठलीच गोष्ट मला आवडत नाही. बोला ना. प्रेम असलं ना की मनातली भावना मनाला कळते. सांगून टाका, बोलून टाका त्यांना. काहीच नाही तर ही शिट्टी आड यायची होती. होपलेस आहे यांची केस. अजून कसा नाही आला हा मूर्ख पार्सल वाला. बुकेने कळवळलीये मी. शुभ्रा, एवढी मोठी पार्टी कशाबद्दल? आज मी कुणाला तरी धडा शिकवलाय, त्यामुळे मी खूप खुश आहे. सर तुम्ही पण घ्या ना. नाही, तुमचं होऊ द्या. आपण सगळे जेवायला बसूया का? वरण भात भरली भेंडी सगळं तयार आहे. सॉरी, वरण भात भरली भेंडी वगैरे सगळं रात्रीला ठेव. आज हे सगळं खाऊनच पोट भरणार असं दिसतंय. आसावरी, मला थोडा वरण भात मिळेल का? का तुम्हाला नाही का खायचंय छान छान चमचमीत? नाही, हे काय रोज खातो मी. वरण भात रोज मिळत नाही ना. असं कसं माझं पार्सल दुसऱ्याला दिलं? पैसे मी दिले आणि माझं पार्सल दुसऱ्याला दिलं. यांची ना कंप्लेंटच केली पाहिजे. पण आता मी काय खाऊ? सगळं संपलं. कोल्ड्रिंक पण संपलं. काय खाऊ मी? दुसऱ्या हॉटेलला ट्राय करते. हेलो, हाँ हाँ हाँ, सर्जीवन सोसाइटी से बोल रही हूँ. हाँ, मुझे एक पार्सल चाहिए. एक पिज्जा, एक गार्लिक ब्रेड और एक फ्रूट सैलेड. जल्दी लाना. हाँ, टिप दूंगी, जल्दी आना. हाँ हाँ हाँ. तोपर्यंत काय खाऊ? सॉस खाऊ, पण एकटा सॉस कसा खाणार? अरे हा, हे कसं विसरले मी? खाली अभिजित राजे. एक आयडिया केली ना तर अभिजित मला स्वतःच्या हाताने भरवेल. हो 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 हो, अप्रतिम. हा, तुझ्याचं वरण भात खाल्ल्यावर ना मी डायरेक्ट बालपणातच गेलो. माझी आजी असं वरण बनवायची गुळ घालून, आणि मग त्याच्यावर जर असं लिंबू. तसंच गेलंस ना? हो, आणि तुमची आजी गरम गरम वरण भातावरती तूप सुद्धा वाढायची. आणि हे लिंबाचं गोड लोणचं, ही भरली भेंडी. हो हो हो, स्वर्ग सुख म्हणतात ते हेच. असं उभ्याने खाऊ नये आजी म्हणायची. खरंच तुम्ही असं उभे उभे जेवू नका, बाहेर टेबलावर बसून जेवा ना. जिनी जेवण बनवलंय ना तिच्या बरोबर जेवण्यासारखा दुसरा आनंद नाही जगात. अरे सर, तुम्ही उभ्याने का खाताय? बाकी सगळं जाऊ दे, म्हणजे जरा एकदाच खाऊन बघ. फक्त. आई मस्त. अगं साधा वरण भात आहे आणि तुम्ही दोघं काय अगदी पंचपक्वान्न खाल्ल्यासारखी स्तुती करताय माझी. साधंच बनवणं कठीण असतं, इतर गोष्टींनी पोट भरतं फक्त. करेक्ट. वरण भाताने आत्मा तृप्त होतो.
खरंय. असं सॉरी शुभ्रा, जरा फोन प्लीज घे आणि स्पीकरवर टाक. हा घ्या. ओके. हॅलो, अभिजित राजे, मला वाचवा. काय झालंय? अहो, भुकेने जीव जायची वेळ आली माझी. मी 2 रेस्टॉरंट मधून जेवण मागवलं, पण दोघांनी पार्सल डिलिव्हर नाही केलं. तुमचं एवढं मोठं रेस्टॉरंट आहे, भुकेल्या माणसाला जेवायला घालणं तुमचं कर्तव्य आहे. तुम्ही शेफ म्हणून तशी शपथ घेतली. तुमच्या स्टाफला माझ्याकडे डिलिव्हरी द्यायला सांगा ना. माझा जीव जायला नाही तर. ए प्रज्ञा, भुकेने माणसाचा जीव जायला ना 25 दिवस लागतात. तू एक काम कर ना, 24 दिवस 18 तासांनी वगैरे फोन कर. अभिजित सर कशाला, मी स्वतःच येईन तुझ्यासाठी जेवण घेऊन. ओके, बाय. अगं शुभ्रा, ती मुकेजून बोलत होती ग. ती कोणाला असं अन्नावरून बोलणं बरं नाही ग. वा आई, म्हणजे ती जे वागली ते बरोबर होतं का? मग तिच्यात आणि आपल्यात काय फरक राहिला बाळा? तेवढी भुकेच ती होती, आपल्याला सांगत होती कळवळून तिला भूक लागली म्हणून, आणि इथे बसून आपण जेवायचं अशा वेळी. मला नाही पटत ग. पण मला पटतंय तुझे म्हणते असते. मी येतो तुझ्याबरोबर. चल. या अभिजित, या ना, या. माझ्यासाठी खायचं घेऊन आलात तुम्ही? नाही, मी नाही आसावरी. मी फक्त तिच्या बरोबर आलोय. पण फोन मी तुम्हाला केला होता, म्हणजे आयडिया तुमचीच असणार. नाही, आसावरी ते एक पण संधी सोडत नाही माझा कमीपणा दाखवायची. ती माझा एवढा विचार करणं शक्यच नाही. हे काय, फक्त वरण भात आणि भेंडी? अगं प्रज्ञा, हे बघ, तुला भूक लागली ना म्हणून चिडचिड होतीये तुझी. 2 घास खाऊन घे, मग बरं वाटेल तुला. ए जागत आहे, चान्स मिळेल तेव्हा मला लेक्चर देत असतेस. जाऊ दे आसावरी, सोडून देतो. तू तुझं कर्तव्य केलंस ना, माणुसकी दाखवलीस ना, झालं तर मग. प्रज्ञा जरा जास्तच बोलली तुला. अहो नाही, ती मला काही बोलली याचं नाही मला वाईट वाटत आहे. तिने ना अन्नाचा अपमान नको होता करायला. माझाच्या भरात केला अपमान. अशा लोकांना अन्नच सरळ करतं. पण भूक म्हणजे काय ते कळेल ना, तेव्हा कळेल तिला अन्नातलं ब्रह्म. हे एक मिनिट थांब, इकडे. नशीब खाते तरी. आई गेल्या तर ऑलरेडी. तुमचं त्यांच्यावर प्रेम आहे हे आईंना कधी सांगणार आहात तुम्ही? काय माहित कधी जमणार आहे. नाही, तू काय म्हणतेस ते नीट ऐकलं नाही मी. मला वाटलं प्रज्ञा जेवलीस का विचारत होती. सर, मांजर डोळे मिटून दूध पित असलं ना तरी जगाला दिसतं ते. नाही, काहीतरीच काय. सर, किती दिवस बघते मी, काय चालवलंय? अजून किती दिवस लपवणार आहात? कशाचे किती दिवस? एक दिवसही आईनं भेटल्याशिवाय राहू शकत नाही ना तुम्ही. काहीतरी बहाणे करता आणि आमच्या घरी येता. आज काहीतरी स्वयंपाक शिकायचा आहे, आज काहीतरी आणखी काही. त्यापेक्षा एक काम करा ना, जे आहे ते बोलून टाका त्यांना. आणि समजा तुम्हाला बोलता येत नसेलच तर मग काही हरकत नाही, मी सांगते ना. आई, सॉरी, तस काय येतोय का? थांबा, मी आईना पाणी आणायला सांगते. नको, ते खोकला म्हणजे उभ्याने जेवलो ना मग, अशी ते सवय नाही मला. मग घशाशी आलं पाणी पितो मी, गाडीत पाणी आहे माझ्या. आई देतील पटकन. नको. आता खात्री पटली आहे माझी. ह्यांचं प्रेम ह्यांच्याच तोंडून नाही कबूल करवलं तर नावाची शुभ्रा नाही.